बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे. म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्ण ऐकावा. आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मत चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, 1947च्या अगोदर राजा हा आईच्या पोटातून जन्माला यायचा, परंतु 1950 पासून आपल्या देशातील मातेच्या पोटातून राजा जन्माला येतो. 1947च्या अगोदर राजा हा त्याच्या आईच्या पोटातून जन्माला यायचा, परंतु 1950 पासून राजा हा तुमच्या आमच्या मतातून जन्माला येतो. बांधवांनो, उदाहरणार्थ महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व परमपूज्य तथा तुमच्या आमचे सर्वांचे उद्धारक असे असणारे व तुमच्या आमच्यासाठी ज्यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस सतत राबून व सर्व देशाचे संविधानाचा अभ्यास करून तुम्हा आम्हा सर्वांना न्याय हक्क अधिकार मिळवून दिला. विशेष सांगायचं म्हणजे त्या माणसाकडे कोणतीही धन दौलत पद पैसा प्रसिद्धी नव्हती, तर त्यानं फक्त आपल्या ज्ञानाच्या जोरावर सर्व काही मिळवलं. त्यानं त्याच्या फक्त ज्ञानाच्या जोरावर आणि सर्व काही त्यांना भरपूर जणांनी सहकार्य केलं. त्यांनी बुद्ध, फुले, शाहू असे विचारवंत संत महात्मे यांना गुरु मानलं आणि त्याच्यासारखं कार्य करण्याचा प्रयत्न केला आणि ते सुद्धा त्या कार्यात सुद्धा यशस्वी झालं. म्हणूनच त्याचं नाव आज भूतन भविष्य आणि भविष्य काळात सुद्धा राहणार आहे आणि आज सुद्धा त्यांचं नाव आहे. 1950 पासून तुमच्या आमच्या उद्धाराचा प्रश्न मिटला आणि सर्वाचा विकास होत आहे. आपल्या देशातील त्यांनी संविधानामध्ये लिहिलं होतं, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि जर गावाचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार असते, राज्याचा विकास करण्यासाठी राज्य सरकार असते, जिल्ह्याचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषद असतात, पंचायत समिती तालुक्यासाठी पंचायत समिती असतात आणि गावाचा विकास करण्यासाठी या ग्रामपंचायत असतात. आणि प्रत्येक ठिकाणी हे त्याचे अधिकारी असतात आणि अधिकारी असून त्यांचा एक आपल्यापैकीच एखादा नेता सुद्धा असतो. उदाहरणार्थ गावाचा विकास करण्यासाठी हा सरपंच असतो आणि विशेष म्हणजे जर एखाद्या वार्डाचा विकास करायचा असेल, वार्डा मेंबर असतो. कारण जेणेकरून वार्डाचा विकास करायचा असेल तर वार्ड मेंबर असतो आणि गावात वार्ड मेंबरना सरपंचाला आणि ग्रामपंचायतीला भेटून त्याचा स्वतःच आपल्या गावाचा विकास करावा, आपल्या वार्डाचा विकास करावा. जर सगळ्याच मेंबरना असं ठरवलं की आपल्या वार्डाचा विकास करण्यासाठी प्रत्येकाचा वार्डाचा विकास करावा तर त्यांनी त्याची स्वतःची प्रगती होऊ शकते. जर प्रत्येक मेंबर त्याच्याकडे लक्ष दिलं तर गावाचा विकास होतो आणि स्वतःचा गावाचा विकास होऊन स्वतःच्या गावाचं नाव इतिहासात सुद्धा होऊ शकतं. असं कार्य, असं अनमोल असं त्याचं मूलच करतात नाही असं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि एवढंच की ज्या कोणास स्वतःच्या जीवनात व कार्यात नाव करून यशस्वी व्हायचे असेल त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सारखा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. कारण त्यांनी त्यांच्या जीवनात पावाच्या तुकड्यावर एका पावाच्या तुकड्यावर राहून अभ्यास केला आणि दिव्याच्या वातीवर सुद्धा अभ्यास केला आणि तुमच्या आमच्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस सतत राबून व वेगवेगळ्या देशाच्या संविधानाचा अभ्यास करून आम्हा सर्वांनाच न्याय हक्क अधिकार मिळवून दिला. त्यांच्याविषयी विशेष गोष्ट सांगायची म्हणजे त्यांनी कधीही हे केलं नाही, घमंड केला नाही, कोणाकडे रुसला नाही, तर आपल्या देशातील सर्व देशातील माणसावर म्हणजेच उदाहरणार्थ
माळी, लोहार, कसार, कुंभार, कैकाडी अशा अनेक 18 पगड जातींना त्यांनी न्याय हक्क अधिकार मिळवून दिला आणि सर्वांचं कल्याण केलं. मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि भगिनी एवढंच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखं तुम्ही तुमच्या जीवनात उद्धार करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श माना आणि स्वतःच्या जीवनाची प्रगती करा. जर जर तुम्ही स्वतःची प्रगती करायची असेल तर स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष दिलं तर मात्र तुमची स्वतःची प्रगती करू शकतं. म्हणून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा आणि स्वतःची प्रगती करा. एवढंच काय सांगा बंधू. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणाचे काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यात सुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एक सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. एवढंच सांगा बंधू. धन्यवाद व्हिडिओ ऐकल्याबद्दल.